निवडणुकीवरील आक्षेपांमुळे राज्यातील काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। बारामती नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर फलटणमध्ये काही निवडणुका पुढे ढकलल्या। भाजपा सर्वात बाटलेला पक्ष, फोडाफोडीशिवाय त्यांना काही जमत नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंचा भाजपावर घणाघाती हल्लाबोल। कराडमध्ये निवडणुकीत मोठी दहशत, मुख्यमंत्री इथे येऊन सर्वांना दम देणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवरती गंभीर आरोप। खोटं बोलता येत नाही म्हणून माझं खातं बदललं तर मी दादांचा पठ्ठ्या, आपला वादा पक्का। माणिकराव कोकाटेंचं खाते बदलाच्या मुद्द्यावरून सूचक विधान। भुसावळमध्ये जाहीर सभेत खडसेंचं थेट भाजपच्या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन। वेळीच कार्यकर्त्याने चूक लक्षात आणून दिल्यानंतर खडसेंकडून विधानाची सारवासारव। खडसेंच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा। पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे। मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवरती निशाणा। नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या विधानाची जोरदार चर्चा। चव्हाणांचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण। काल परवा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवर बोलू नये, मंत्री शंभूराज देसाईंचा रवींद्र चव्हाणांना जोरदार टोला। अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकणार। दिवसभर प्रचाराचा धडाका असताना अजित पवार विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेत आज पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार। रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। बीडमध्ये 150 कोटींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करू असं अजित पवार म्हणतायत। बीड शहरातलं नेतृत्व कमी पडलं असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख क्षीरसागर कुटुंबाकडे असल्याचं बोललं जात आहे। बीडमधील प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। कोटी रुपयाचे गफला या जिल्ह्यामध्ये जमीन ॲक्वायर करत असताना झालाय, अशा प्रकारचं एक चित्र पुढे आलेलं आहे। त्याच्यातली वस्तुस्थिती आम्ही शोधतोय। जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय, परंतु ही फार मोठी साखळी आहे। ती वरपासून खालपर्यंत अधिकारी वर्गामध्ये काहींच्या चुकांच्यामुळं ती तिथं अतिशय बरबटलेली आहे।